Hello dear students, welcomes you in lecture 4 of mathematics paper 2nd linear algebra first unit first system of equations and matrices. In this lecture we learn methods of solving non-homogeneous system, methods of solving non-homogeneous system. We learn Gauss elimination method, Ax is equal to b where b not equal to 0. This is non-homogeneous system of linear equations. First, if length of augmented matrix AB is equal to length of matrix A is equal to number of unknown in bracket n, then system is consistent with unique solution. Second, if length of augmented matrix AB is equal to length of matrix A less than number of unknown n, then system is consistent with infinite solutions and in that case n minus r variables are assigned arbitrary values
where n is equal to number of unknown and r is equal to rank of matrix. Third, if length of argument matrix AB is not equal to length of matrix A, then system is inconsistent and has no solution. तर मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलंय का नॉन होमोजिनियस सिस्टीम हे कन्सिस्टंट आहे का इनकन्सिस्टंट, त्याच्यावर आपलं बरंच काही डिपेंड आहे. तर पहिली केस आहे, जर लेंथ ऑफ आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स इज इक्वल टू लेंथ ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन, हे जर असेल तर सिस्टीम कन्सिस्टंट आहे आणि त्याला एक आणि एकच सोल्युशन आहे. दुसरी केस आहे, लेंथ ऑफ आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स इज इक्वल टू लेंथ ऑफ मॅट्रिक्स ए इक्वल आहे पण लेस दॅन नंबर ऑफ अननोन एन आहे. तर अशा सिस्टीम कन्सिस्टंट आहे परंतु त्याला इनफाइनाइट सोल्युशन आहे आणि अशा वेळेस आपल्याला एन मायनस आर व्हेरिएबल हे आर्बिट्ररी व्हॅल्यूज म्हणजे कोणती व्हॅल्यू घेता येते आणि ते आपण घेतो. ठीक आहे, तिथं एन इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन आणि आर काय, रँक ऑफ मॅट्रिक्स. तिसरी केस आहे, जर लेंथ ऑफ आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ मॅट्रिक्स ए, देन सिस्टीम इज इनकन्सिस्टंट. असे सिस्टीम काय, इनकन्सिस्टंट आणि त्याला काही सोल्युशन मिळणार नाही. ठीक आहे, नोट. First, try to convert augmented matrix into an row echelon form using elementary row operations only. तर आपल्याला काय करायचं आहे, जी आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स आहे ती रो एचेलॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायची, फक्त रोचे ऑपरेशन रोवर ऑपरेशन करून. ठीक आहे. सेकंड, then find values of unknown by using backward substitution method. जी रो रिड्यूस एचेलॉन फॉर्म आहे त्यात काय करायचं, आपल्याला बॅकवर्ड मेथड वापरून आपल्याला अननोनच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि सोल्युशन मिळवायचं आहे. ठीक आहे, तर आपण काही एक्झाम्पल पाहू आता याचे. वी सॉल्व सम एक्झाम्पल्स ऑन नॉन होमोजेनियस इक्वेशन.
Examples: first, test for consistency. And solve following system of equation. First equation is 2x minus 3y plus 7z is equal to 5. Second equation is 3x plus y minus 3z is equal to 13. Last equation is 2x plus 19y minus 47z is equal to 32. This is the given system of equation. Solution: we write given system of equation in matrix form. Ax is equal to b. Therefore, here we get for matrix A, in first column we write the coefficient of x. x is equal to कसं लिहितात तर पहिला जो कॉलम आहे त्यात सगळे x चे कोएफिशिएंट काय, x चे कोएफिशिएंट काय आहे 2 3 and 2 2 3 2. देन सेकंड रो दूसरा जो रो आहे तो कशाचा आहे तर y चे कोएफिशिएंट ऑफ y -3 1 19. And in third column we write the coefficient of z 7 -3 minus 47. This correct here, this is 47 into matrix. This is column matrix of unknown x, y, z is equal to matrix of solution 5 13 32. Our target is to make 0 at this position a12 a21 and a31. आपल्याला काय करायचं आहे मॅट्रिक्स मध्ये ह्या दोन एंट्र्या 0 करायच्या आहे. ठीक आहे, म्हणजे ही जी मॅट्रिक्स आहे ही 3x3 मॅट्रिक्स मध्ये आपल्याला या ज्या दोन एंट्र्या आहे त्या 0 करायच्या आहे. नंतर ह्या दोन्ही त्याच्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे रो 1 चा यूज करून आपल्याला
रो 2 आणि रो 3च्या या एंट्री 0 करायच्या आहे. नंतर रो 2 ची यूज करून युजिंग रो 2 चा उपयोग करून आपल्याला इथली जी एंट्री ती 0 बनवायची. ठीक आहे, ही एंट्री काय करायची आहे 0. अशा आपल्याला 3 एंट्र्या 0 करायच्या आहे आणि मग आपल्याला सोल्युशन मिळतं. ठीक आहे. Consider augmented matrix AB is equal to matrix 2 minus 3 7 3 1 minus 3 2 19 minus 47. Values of B are 5 13 32. This is augmented matrix AB. Then we perform some row operation on this. We get this is row 1, row 2 and row 3. ठीक आहे. तर आपल्याला एक लक्षात येईल का इथं काही एंट्री डायरेक्टली 0 होती. कुठं R3 आणि R1 ला जर विचार केला तर आपल्याला काय मिळेल पहा. R3 मायनस R1 केला तर आपल्याला एक एंट्री इथं 0 डायरेक्ट मिळते. ही एंट्री 0 होती. ठीक आहे. नेक्स्ट इथं काय करावं लागेल, या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला -2 ने मल्टिप्लाय करू आणि याला 3 ने मल्टिप्लाय करू आणि त्यांची ॲडिशन करू. काय होईल and -2R2 plus 3R1. ओके. तर काय मिळेल आपल्याला एक मॅट्रिक्स मिळेल नवीन. फर्स्ट रो त्याचा तसाच असेल 2 - 3 7 तो बदलत नाही 5. सेकंड साठी या एंट्री काय झाल्या -6 + 6 काय होईल 0. -2 × 3 -6 आणि 3 × 2 +6 -3 + 6 -6 + 6 0. हिअर पुढची एंट्री पहा -2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथं -2 आणि इथं -9 -2 -9 -11. नेक्स्ट -2 × -3 +6 +6 × 3 × 7 21 21 + 6 27. नेक्स्ट here 13 × -2 -26 -26 plus 15 किती झाले 11. for last R3 - R1 2 - 2 0 19 + 3 22. okay. -47 -7 -54. 32 - 5 we get 27. This is our next step. Then now our target is to make 0 here. Then what to do, तर तुम्हाला काय करावं लागेल ह्या मॅट्रिक्सला इथं 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे R3 + 2R1 R3 + 2R1 हे ऑपरेशन आपण केलं का आपल्याला इथं काय मिळेल 0 मिळेल. ठीक आहे.
minus 3 7 5 0 minus 11 27 11 last row is 0 22 minus 22 this is 0 minus 54 plus 54 2 into 27 is 54 plus 54 minus 54 0. Okay, next is 27 minus 27 plus 22 this is equal to 27 plus 10 is equal to 27 plus here we R3 plus twice R2 27 plus 22 what to get 49. This is our last step. From this we see that the length of matrix A is equal to 2 because 2 non-zero rows in this matrix, one row is 0 and length of augmented matrix AB इथं दिसतंय तुम्हाला augmented matrix मिळवल्यानंतर एक A चा रो पूर्ण काय झाला 0 पण augmented matrix मध्ये किती रो आहे 3 रो 1 2 3 हा 0 झालेला नाही म्हणजे length of augmented matrix is 3. Length of matrix A is equal to 2. Therefore, length of augmented matrix AB is not equal to length of A. त्याच्यानं आपल्याला काय होतं पहा आपले 3 नंबरची केस आहे जर लेंथ ऑफ augmented matrix AB नॉट इक्वल टू लेंथ ऑफ मॅट्रिक्स A जर असेल तर त्याला काय असतं नो सोल्युशन. इन दिस केस system has no solution. Hence, given system has no solution. Okay guys, तर विद्यार्थ्यांना कळालं तुम्हाला ह्या केस मध्ये काय लेंथ ऑफ augmented matrix ही लेंथ ऑफ मॅट्रिक्स A बरोबर नाहीये त्यामुळं ह्या सिस्टीमला काय सोल्युशन नाहीये. ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. काय डाऊट असेल तर मला विचारा, मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा फोन करू शकता किंवा आपण आता काही लेक्चर जे आहे ते झूमवर घेणार आहे तर त्यावेळेस मला ऑनलाईन विचारू शकता. ठीक आहे. Example second, test for consistency and solve the following system of equation. System of equation is 5x plus 3y plus 7z
equal to 4, 3x plus 26y plus 2z equal to 9, 7x plus 2y plus 10z equal to 5. This is given system of equation. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, दिलेली सिस्टम ऑफ इक्वेशन जी आहे ती मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला A21 आणि A31 हे दोन एलिमेंट झिरो करायचे. त्याच्यानंतर पुढल्या रो 2 आणि रो 3 चा उपयोग करून A32 हा एलिमेंट काय करायचा आहे, झिरो करायचा आहे. आपले टार्गेट ते आहे. ओके. सोल्युशन. We write given system of equations in matrix form Ax is equal to B. तर हे x इज इक्वल टू बी कसं लिहिणार आहे आपण, तर मॅट्रिक्स ए म्हणजे कोइफिशियंटची मॅट्रिक्स आहे ती. तर पहिल्यांदा आपण घेणार x चे कोइफिशियंट आणि त्यासाठी एका पहिल्या कॉलम मध्ये लिहिणार आहे x चे कोइफिशियंट 5, 3, 7. त्याच्यानंतर आपण लिहिणार आहे y चे कोइफिशियंट दुसऱ्या कॉलम मध्ये 3, 26, 2. त्याच्यानंतर जो तिसरा कॉलम असेल तो असेल आपल्यासाठी z चा कोइफिशियंट 7, 2, 10. This is matrix A of coefficient of x, coefficient of y and coefficient of z. Into matrix, into column matrix which includes unknown or variables. दुसरी जी मॅट्रिक्स आहे कॉलम मॅट्रिक्स x ती काय आहे, अननोन किंवा व्हेरिएबलचे मॅट्रिक्स आहे जे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ते काय आहे, x, y आणि z आहे. इक्वल टू आपल्याला इकडे लिहायची कॉलम मध्ये एक सोल्युशन मॅट्रिक्स जे आहे जे दिलेले आपल्याला सोल्युशन प्रत्येक इक्वेशनचं 4, 9, 5. ही काय सिस्टीम ऑफ इक्वेशन. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपलं टार्गेट आहे आपल्याला ते एलिमेंट झिरो करायचे. हा A21 नंतर A31 आणि A32 हे तीन एलिमेंट आपल्याला झिरो करायचे. पहा मॅट्रिक्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे 3 कॉलम आहे, हे 3 रो आहे. तर आपल्याला हे 2 रो R1 चा यूज करून झिरो करायचा आहे आणि इथला जो एलिमेंट आहे त्याच्यासाठी आपल्याला R2 चा यूज करायचा आहे, R2 चा यूज करायचा आहे. ठीक आहे, हे आपल्याला झिरो करायचे आहे हे 3 एलिमेंट. तर आपण 1 बाय 1 जाऊ स्टेप. रो ह्याच्यासाठी फक्त आपल्याला रो ऑपरेशन करायचे, कोणताही कॉलमचा यूज करायचा नाही, फक्त रोचे ऑपरेशन करायचे आहे. ठीक आहे, आपण रो इंटरचेंज करू शकतो, रो इंटरचेंज करून पण आपल्याला जमत, पण शक्यतो आपण रो इंटरचेंज वगैरे करणार नाही, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनचा इथं यूज करू. ठीक आहे. We consider augmented matrix A, B which is equal to matrix 5, 3, 7, 3,
26 to 7 to 10 vertical line. Solution 4, 9 and 5 मॅट्रिक्स B. ही काय आहे? ही ॲग्युमेटेड मॅट्रिक्स आहे दिलेल्या सिस्टम ऑफ इक्वेशनची. तर आपण ह्याच्यावर काही रो ऑपरेशन आता करणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला R1 चा यूज करायचा आहे. तर इकडे काय करावं लागेल आपल्याला? पहा, इथं यूज करावं लागेल, 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथं -3 म्हणजे 5R2 -3R1 हे ऑपरेशन आपल्याला करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं किती मल्टिप्लाय करावं लागेल? इथं मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने आणि त्याच्यानंतर इथं मल्टिप्लाय करावं लागेल कितीने? 7 -7. इथं मग ऑपरेशन काय होईल? 5R3 -7R1. ठीक आहे. पहिलं ऑपरेशन पहा काय? R1 ला जर मल्टिप्लाय केला -3 ने तर काय येईल? -15 -9 -21 -12 आणि R2 ला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल? +15 130 next is 10 and 45. ॲडिंग देईन, जे ॲडिशन केल्यावर काय मिळेल? 0 नंतर काय? 121 -11 and 33. ठीक आहे. तर आपण लिहूया 1 by 1. We get matrix 5, 3, 7 and 4. फर्स्ट पहिला जो रो आहे तो तसाच राहील शेवटपर्यंत, त्यात काही चेंजेस होणार नाही. दुसरा रो बदललेला आहे, त्याचं काय आलेलं आहे? 0, 121 -11 and 33 हा दुसरा रो. तर तिसऱ्या रो साठी काय कॅल्क्युलेशन आहे आपली? तर पहा, फर्स्ट रोला -7 ने मल्टिप्लाय करायचंय, मग काय येईल? 35 -21 -49 -28. ओके. देन +35 10 50 and 25. Adding them we get 0 -11 1 and -3. We write here row 3 0 -11, next is 1 and -3. Now our target is, आपलं आता पुढचं ध्येय काय? इथं 0 आला पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी काय करावं लागेल? कोणतं ऑपरेशन घ्यावं लागेल? तुमच्या लक्षात आलं असेल कोणतं ऑपरेशन घ्यायचं आपल्याला? (11R3 + R2) हे ऑपरेशन केलं तरी आपल्याला ते मिळणार आहे. कारण का 11 × 11 121. 5 3 7 4. फर्स्ट रो ॲज इट इज. पहिला रो जो आहे तो तसाच राहणार आहे. दुसरा रो पण आता तसाच राहील, कारण इथं काही चेंजेस होणार नाही. आपण फक्त रो 3 वर ऑपरेशन करतोय. 0 121 121 -11 33. लास्ट रो चेंज होतोय, तर कशाने चेंज होत आहे? 0 -121 + 121 0, नंतर 11 -11 + 11 0 and
minus 33 plus 33 is 0. ओके, तर आपल्याला फायनल जी मॅट्रिक्स मिळाली ती अशी आहे 5 3 7 4 0 1 21 minus 11 33 and last row is 0 for A and B. ओके, तर तुमच्या लक्षात येईल का लेंथ ऑफ मॅट्रिक्स A is 2 आणि पूर्ण ॲग्युमेटेड मॅट्रिक्सची पण लेंथ काय येते? लेंथ ऑफ ॲग्युमेटेड मॅट्रिक्स AB is also 2. Here length of matrix A is 2, length of augmented matrix AB is equal to 2 and n is equal to number of unknown is equal to 3. Okay, therefore row A is equal to length of matrix A is equal to length of augmented matrix B is less than n is equal to 3, number of unknown. In this case system is consistent with infinite solution, and we take n minus r is equal to 3 minus 2 is equal to 1 variable is arbitrary. पहा इथं काय आहे, ही सिस्टीम जी आहे ती कन्सिस्टंट आहे पण त्याला इनफाइनाइट सोल्युशन आहे. कारण का लेंथ ऑफ ॲग्युमेटेड मॅट्रिक्स इज इक्वल टू लेंथ ऑफ मॅट्रिक्स ए बट इट इज लेस दॅन अननोन. म्हणजे लेंथ ए आणि ॲग्युमेटेड मॅट्रिक्सची लेंथ सारखी पण ती जी आहे ती लेंथ ही नंबर ऑफ अननोन पेक्षा लहान आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही जी केस आहे केस अशी आहे का इथं सिस्टीम कन्सिस्टंट आहे पण त्याला काय इनफाइनाइट सोल्युशन. त्यामुळे आपल्याला एक व्हेरिएबल काय करावं लागेल, आर्बिट्ररी चूज करावं लागेल आणि आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करावं लागेल. तर ते कसं, तर ते आपण पाहू. ओके, तर आपण काय घेतलंय, आपल्याला मिळालंय लास्ट मॅट्रिक्स इज 5 3 7 0 121 minus 11 0 0 0 into matrix x y z into matrix 4 33 0. This is the last matrix what to get. ओके, तर आपल्याला काय मिळेल, याच्यावरून परत सिस्टीम ऑफ इक्वेशन मिळेल. त्याच्यातून आपल्याला इक्वेशन मिळतील. वी गेट फाइव एक्स प्लस 3y प्लस 7z is equal to 4. Next equation is 121y minus 11z is equal to 33 and last equation is 0. This implies that 121y is equal to 11z plus 33. This implies that y is equal to 11 into z plus 3 divided by 121
therefore y is equal to z plus 3 divided by 11. Okay, we get value of y is z. Put z is equal to t, any arbitrary value, any arbitrary value. पहिलं काय इनफाइनाइट सोल्युशन आहे, त्याच्यामुळे तुम्ही z ची व्हॅल्यू काहीतरी तुम्हाला अजून करावं लागेल. ती z ची व्हॅल्यू टाकली का तुम्हाला काय मिळेल, y ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे काय, therefore y is equal to t plus 3 divided by 11. This is the value of y. Put y is equal to t plus 3 divided by 11 and z is equal to 2 t in equation this equation star, write it star. Okay, five x plus 3 into t plus 3 divided by 11 plus 7t is equal to 4. This is the equation. Therefore 5x plus 3t plus 9 divided by 11 is equal to 4 minus 7t. 5x plus 3t plus 9 divided by 11 is equal to 4 minus 70. Okay, this is bad notation. Okay, this is equal to 55x plus 3t plus 9 is equal to 44 minus 77t. 55x is equal to 44 minus 77t minus 3t minus 9. X is equal to 20. Okay. 33 minus 80t divided by 55. This is the value of x. Therefore x is equal to 33 minus 80t upon 55. Y is equal to t plus 3 divided by 11 and z is equal to 2 is a set of solution. हे काय, सेट ऑफ सोल्युशन. जर t 0 घेतला, जर t 0 घेतला तर z ची व्हॅल्यू काय येईल 0, y ची व्हॅल्यू काय येईल 3/11 आणि x ची व्हॅल्यू काय 33/55. हे त्याचं काय सोल्युशन आहे. जर 1 घेतली तर वेगळ्या व्हॅल्यू, म्हणजे अशा सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला यातून मिळेल. ओके स्टुडंट, टुडे आय स्टॉप हियर. थँक यू.